हॅलो एव्हरीवन, चला तर मग संडे स्पेशल मध्ये आज बघणार आहे आपण धाबा स्टाईल पुदिना छोले आणि मस्तपैकी बघणार आहे गव्हाच्या पिठापासून फुले फुले असे भटुऱ्याची रेसिपी। अगदी सोपी रेसिपी आहे, तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। काही टिप्स सांगितले आहे ज्यामुळे तुमचे भटुरे जे आहे ते फुले फुले होतील आणि टेस्टी असे छोले तयार होईल। सुरुवातीला आपण भटुऱ्याचं पीठ भिजू घालणार आहे, कारण ते आपल्याला अर्ध्या तासासाठी प्रेसला ठेवायचं। तर सुरुवातीला एका बाउल मध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा घ्यायचा आहे आपल्याला बेकिंग सोडा। सोबतच त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धी वाटी दही। सर्व इन्ग्रेडियंट्स मी वरती लिहून दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर होईल। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला नॉर्मल जसं आपण चपातीसाठी मळतो तसं मळून ठेवायचं आहे, अर्ध्या तासासाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे। आता कसं स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये वर दिलेले सर्व बेसिक खडे मसाले घ्यायचे आहे, म्हणजे मिरे, लवंग, विलायची, मोठी विलायची, दालचिनी आणि स्टारफ्रूट घ्यायचा। त्याची पुरचंडी बांधायची आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला रात्रभर भिजत घातलेले 1 वाटी चणे, अर्धी वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला हळद, मीठ आणि आपण जी खडे मसाल्याची पुरचंडी केली आहे ती टाकायची आहे। पाणी टाकायचं आहे, चणे भिजल तेवढे मस्त मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये खडे मसाल्याची पुरचंडी टाकायची आहे आपल्याला। यामुळे काय होते, जेव्हा वाफवलं जाईल त्यामुळे सगळे खडे मसाल्याचे स्वाद जे आहे ते आपल्या चण्यामध्ये उतरेल। आता आपण 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत चणे छान बॉईल करून घ्यायचे आहे। तोडगा करायचा आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला भरपूर असा फ्रेश पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, काजू, लसूण आणि थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इकडे आपलं कुकर पण झालं होतं, चणे छान बॉईल झाले होते बघा। आता जी खडे मसाल्याची पुरचंडी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे, ही सोयीस्कर पडते। आता त्यामध्ये सगळं खडे मसाल्याचा स्वाद उतरलेला आहे। आता आपण काय करू माहिती का, चणे आणि पाणी जे आहे ते वेगळं करून घेऊया। चाळणीमधले जे चणे आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊया। चणे छान बॉईल झालेले आहे, त्यामध्ये आपण जो ग्रीन मसाला केला होता, पेस्ट केली होती ती टाकायची आहे। सर्व मसाले आणि चणे जे आहेत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, मॅरिनेट करायचं आहे 15 मिनिटांसाठी। छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला 15 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करायला ठेवूया। आता करायचं म्हणजे गॅसवर एक पॅन गरम करायचा आहे, त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तूपही घेऊ शकता, तुम्ही तूप खात असाल तर। आणि मस्त तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतला गेला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। त्याला तेल सुटूपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे, आपल्याला व्यवस्थित शिजला गेलं पाहिजे बघा। छान त्याला तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला धनापूड, छोले मसाला, थोडासा तिखट टाकणार आहे, कारण आम्ही हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे यामध्ये। आता मसाले छान परतून घ्यायचे आहे, थोडं पाणी टाकूया म्हणजे मसाले व्यवस्थित शिजला गेले पाहिजे। आता छान परतून घ्यायचं आहे तेल सुटूपर्यंत। छान मस्त तेल सुटायला लागलं की जे मॅरिनेट केलेले चणे होते ते टाकायचे आहे आपल्याला। आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे। छान अगदी सोपी रेसिपी आहे, एकदम स्वादिष्ट असे पुदिना चणे छोले तयार होतात, नक्की ट्राय करून बघा। आता त्यामध्ये थोडस पाणी टाकूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण याला। कलर किती सुरेख आलेला आहे बघा, आणि स्वाद पण तेवढाच बेस्ट आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता काय करायचं माहिती का, आपल्याला व्यवस्थित शिजवायचं आहे, कारण आपण यामध्ये जे हिरवा मसाला टाकलेला आहे तो शिजला गेला पाहिजे व्यवस्थित बघा। छान मस्त त्याला वाफ आली आहे, बुडबुडे आले आहे, व्यवस्थित शिजला आहे बघा। आपले छोले तयार झालेले आहे। आता काय करायचं माहिती का, पॅन मध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 सुक्या मिरच्या टाकायच्या आणि त्याचा आपल्याला तडका मारायचा आहे। हा तडका खूप टेस्टी लागतो, त्यामुळे तुम्ही स्किप करू नका, नक्की मारा। झाकण ठेवून साईडला ठेवूया। आता भटुरे करायचे आहे, थोडं पीठ जे आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचा गोळा घेऊन आपल्याला लांबसर असं अंडाकृती भटुरा जो आहे ते लाटून घ्यायचा आहे। साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं। अंडाकृती भटुरा जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे, गरमागरम तेलामध्ये सोडून मस्तपैकी आपल्याला भटुरा जो आहे तो तळून घ्यायचा आहे बघा। किती छान असा फुललेला आहे, परफेक्ट असा आपला भटुरा तयार झालेला आहे। होती की नाही सोपी रेसिपी? तर आता एकदा संडेला तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बघा। मस्तपैकी फुल्ला फुल्ला भटुरा आपला तयार झालेला आहे।
दोन्ही साईडनं आपल्याला आलटून पालटून भटुरा जो आहे छानपैकी तळून घ्यायचा आहे. तयार आहे आपले पुदिना छोले आणि भटुरे. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तेवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.